ओके. सो फायब्रोब्लास्ट, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे मिळणार तुम्हाला? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मिळणार तुम्हाला जास्त फायब्रोब्लास्ट मध्ये आणि बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरेन्स. नाव कोण सांगू शकेल फायब्रोब्लास्ट? फायब्रोब्लास्ट कुठे आपण शिकलो आठवत आहे? वेर वी डिस्कस फायब्रोब्लास्ट? येस, फायब्रोब्लास्ट कुठे बघितलं आपण? अरे यार तुम्हाला उत्तर आले पाहिजे. कुठे फायब्रोब्लास्ट बघितले आपण? विसरलात? येस, फायब्रोब्लास्ट. ओके, मी हिंट देतो. कनेक्टिव्ह टिश्यू. आता तरी सांगा. कनेक्टिव्ह टिश्यू. अरे अजून नाही आठवत आहे? येस, एरियुलर टिश्यू मध्ये आपण बघितलेलं. एरियुलर टिश्यू मध्ये आपण बघितलेलं. एरियुलर टिश्यू मध्ये एरियुलर टिश्यू मध्ये आपण काय बघितलेलं? 3 सेल बघितलेले, 4 सेल. फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल, एडिपोसाइट्स आणि मॅक्रोफेज. फायब्रोब्लास्ट काय तयार करतात? फायबर्स तयार करतात. व्हॉट फायबर्स? कोलॅजिन अँड इलॅस्टिन. दे आर प्रोटीन. सो हे तयार करण्यासाठी हे काम करतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणून फायब्रोब्लास्ट आहे. स्पेलिंग चुकलं आहे तिथे, स्पेलिंग चुकले माझे. FIBRO, फायब्रोब्लास्ट FI पाहिजे इकडे. त्यानंतर बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरेन. बीटा सेल रिलीज करतात इन्सुलिन. सो हे झाले त्याचे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे मिळतात ते. पुढे बघूया आपण. बघा, द ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूक्लिअर मटेरियल फ्रॉम न्यूक्लियस टू ऑर्गनल्स हे त्याचं फंक्शन आहे. So transport of nuclear material from organelles to from nucleus to organelles is the other function. Now आता ना लक्षात घ्या, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. लक्षात घ्या, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम lose ribosomes and become smooth endoplasmic reticulum. Now ह्याला smooth endoplasmic reticulum helps in formation of Golgi complex. Golgi complex helps in formation of primary lysosomes. Primary lysosomes helps in digestion of food and form exocytosis. This entire system is called as GERL. ही डिटेल मध्ये आपण पुढे बघणार आहोत. GERL stands for Golgi body एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम लायसोसोम. सो जी म्हणजे गॉल्जी बॉडी, ई म्हणजे ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, L म्हणजे लायसोसोम. हे एकमेकाला कनेक्ट आहेत सगळे. RER रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम लूज केले की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतं. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स हेल्प इन फॉर्मेशन ऑफ लायपोसोम्स. लायसोसोम्स गॉल्जी कॉम्प्लेक्स पासून तयार होतं. लायसोसोम्स मध्ये प्रायमरी लायसोसोम्स, सेकंडरी लायसोसोम्स, रेसिड्युअल बॉडी असे वेगवेगळे टाइप्स आहेत जे एक्झोसायटोसिसचं काम करतात. ओके, सो या सगळ्या सिस्टीमला म्हणतात, हे सगळे एकमेकाला कनेक्टेड, या सिस्टीमला म्हणतात GERL. सो हे त्याचं एक महत्वाचं फंक्शन आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दॅट रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन GERL. ही सिस्टीम आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. सो GERL चा अर्थ काय? G म्हणजे गॉल्जी बॉडी, ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि L म्हणजे लायसोसोम्स. सो दॅट इज GERL सिस्टीम. सो दिस इज अबाउट रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आपण फंक्शन आणि लोकेशन बघितलं. रफ एंडोप्लाझ्मिक लोकेशन मेड अप ऑफ सिस्टरने, ऑलवेज क्लोजर टू न्यूक्लियर मेम्ब्रेन. देन रायबोसोम्स आर प्रेझेंट ऑन द सरफेस. लोकेशन आहे आपण लोकेशन बघितलं. फंक्शन helps in protein synthesis and its transport. That is a very important function. What it transport? It transport of nuclear material from nucleus to organelles. Then transport of nuclear material from nucleus to organelles. Next function is
take part in GERL system. GERL system means rough endoplasmic reticulum lose lysosomes, ribosomes to become smooth endoplasmic reticulum. Smooth endoplasmic reticulum helps in formation of Golgi complex. Golgi complex helps in formation of primary lysosome, and primary lysosome helps in digestion of food. That is called as exocytosis. So या सगळ्या फंक्शनला म्हणतात GERL. That is Golgi body or Golgi complex, rough endoplasmic reticulum system. So that is हे एक महत्वाचं फंक्शन आहे RER चं. That is it play very important role in GERL system. So आपण हे rough endoplasmic reticulum बघितलं. पुढचं आपण बघूया ते म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता GERL काय ही सिस्टीम बघा, इकडे लक्षात घ्या. ही न्यूक्लियस आहे. एक डायग्राम मध्ये तुम्हाला कळावं म्हणून दाखवलं मी. ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तिकडनं गॉल्जी बॉडी पासून लायसोसोम्स. हे आता सिक्रेटरी वेसिकल्स आणि हे सगळे लायसोसोम्स आहेत. सो ही एक सिस्टीम आहे. या सिस्टीमला GERL म्हणतात. गॉल्जी, इथे दिसेल तुम्हाला, गॉल्जी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम लायसोसोमल कॉम्प्लेक्स किंवा सिस्टीम, ज्याला GERL असं म्हणतात. नाव पुढचा जो आपण बघणार तो रफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नावामध्येच आहे मेनली मेड अप ऑफ ट्युब्युल्स. आता हे कशाने बनलेत? ट्युब्युल्सने बनलेले असतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स अँड क्लोजर टू दी प्लास्मा मेम्ब्रेन. मी आत्ताच मगाशी सांगितलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने रायबोसोम्स लूज केले की त्याचं होतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स डिवाइड अँड रिडिवाइड होऊन ब्रांचेस तयार होतात, ज्याला आपण ट्युब्युल्स असं म्हणतो. सो दे आर मेनली क्लोज टू प्लास्मा मेम्ब्रेन अँड रायबोसोम्स आर ऍबसेंट. त्याच्या सरफेसवरती रायबोसोम्स नसतात. नाव व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज they helps in lipid synthesis and its transport. Rough endoplasmic reticulum protein synthesis, smooth endoplasmic reticulum lipid synthesis. Once again I repeat, rough endoplasmic reticulum protein synthesis. लक्षात असं ठेवा रायबोसोम्स आहे म्हणजे प्रोटीन्स. रायबोसोमचे डोळे दाखवून फंक्शन तुम्ही 8वी पासून शिकलात. रफ एंडोप्लाझमिक हे काय रायबोसोम्स म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. सो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस. तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन आहे लिपिड सिंथेसिस. सो हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. दोघांमध्ये सर्वात महत्वाचं डिस्टिंग्विशिंग फंक्शन आहे. अजून आहेत पण हे महत्वाचं. अँड इट ट्रान्सपोर्ट. नाव आता दुसरं एक महत्वाचं फंक्शन बघणार त्यासाठी ACR फॉर्म म्हणजे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फॉर्म फ्रॉम डेस्मोट्युब्युल्स. आता डेस्मोट्युब्युल्स काय प्रकार आहे बघा. Ribosomes are absent on the surface. They helps in lipid synthesis and its transport. Third function आहे ACR forms desmotubules. ऐका आता व्यवस्थित. दोन सेल्स आहेत. या सेल्स ना जोडण्यासाठी ना सायटोप्लाझमिक ब्रिज असतो. एक सेल दुसऱ्या सेलला जोडण्यासाठी जो ब्रिज असतो ना याला म्हणतात प्लास्मोडेस्माटा. एक सेल आणि दुसरी सेल दोन ऍडजस्टंट सेलचं कोऑर्डिनेशन पाहिजे ना. त्या दोन ऍडजस्टंट सेलला जोडण्यासाठी सेलला म्हणतोय मी, सेलला एक सेलच्या आत असलेल्या ऑर्गनलचा संबंध नाही, मी सेल म्हणतोय अख्खी. एक अख्खी सेल त्या बाजूला दुसरी सेल, या दोन सेल मध्ये काहीतरी कोऑर्डिनेशन पाहिजे. मग दोन सेल्सना जोडण्यासाठी एक सायटोप्लाझमिक ब्रिज असतो आणि त्या सायटोप्लाझमिक ब्रिजला म्हणतात प्लास्मोडेस्माटा. इट इज नथिंग बट द कनेक्शन बिटवीन द ऍडजस्टंट सेल. आता हे प्लास्मोडेस्माटा च्या आतनं जाणारे बरोबर रन होणारे जे काय स्ट्रँड आहेत एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे त्याला म्हणतात डेस्मोट्युब्युल्स. मी तुम्हाला असं मगाशी सांगितलेलं बघा, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून ट्युब्युल्स होतात. ते ट्युब्युल्स प्लास्मा मेम्ब्रेनला पण कनेक्ट असतात. एकदम सुरुवातीला बघितलेलं आपण. आणि ते इवन दो सेल मेम्ब्रेन बंद पण दुसऱ्या सेलला कनेक्ट होतात. असं आपण एकदम सुरुवातीला फंक्शन बघितलेलं, एकदम सुरुवातीला बघितलेलं आपण इंट्रोडक्शन मध्ये. ओके बघा दाखवतो. The fine fibrous vascular system extending from nucleus through the cytoplasm to the margin of cell. It forms continuous system extending from the nuclear envelope to the cell membrane and even to the cell wall and
मे इवन एक्सटेंड टू दी नेबरिंग सेल. सो बाजूच्या सेलला कनेक्ट होण्यासाठी दोन सेल मध्ये जे सायटोप्लाझ्मिक ब्रिज असतं त्या सायटोप्लाझ्मिक ब्रिजला म्हणतात प्लास्मोडेस्माटा. आणि या प्लास्मोडेस्माटा मधनं जाणारं एंडोप्लाझ्मिकचा स्ट्रँड, प्लास्मोडेस्माटा मधनं जाणारा स्मूथ एंडोप्लाझ्मिकचा स्ट्रँड, या स्ट्रँडला डेस्मोटिब्यूल असं म्हणतात. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल का. मी परत रिपीट करू. दोन ऍडजसंट सेलला जोडणारं जे सायटोप्लाझ्मिक ब्रिज आहे, दोन सेल्स यांना जोडणारं जे सायटोप्लाझ्मिक ब्रिज आहे त्याला प्लास्मोडेस्माटा असं म्हणतात.